नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. हा मोदक गणपती बाप्पाच्या आवडीचा आणि जास्त दिवस टिकणारा, खुसखुशीत, न तेलकट होणारा, चवीला एकदम भारी हे आहे 1 वाटी गव्हाच्या पिठापासून बनवलेले मोदक. तुम्ही हे मोदक बघितल्यावरच कळाले असेल की हे मोदक किती खुसखुशीत आणि कळीदार झालेले आहे. इथं आपण 21 मोदकचं प्रमाण घेतलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. हा रवा बारीक आहे. आणि मोहनसाठी मी इथं 1.5 टीस्पून तूप घेतलेलं आहे. ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलं. इथं तुम्ही तेलाचं मोहन घेतलं तरीही चालेल. इथं तूप छान गरम करून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि इथं आपण आता पिठावरती हे तूप टाकून घेतलं आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं हाताने मी आता मिक्स करून घेत आहे. हे बघा, व्यवस्थित असं पिठाला हे तूप लागण असं या पद्धतीने मिक्स करून घेतलं मी. आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त सैलसर पीठ करू नका, नाही तर मग कळ्या पडल्या जाणार नाही. त्यासाठी मध्यमच हे पीठ मळून घ्यायचं या पद्धतीने. बघा, खूप जास्त सैलसर नाही किंवा घट्टसुद्धा नाही. आणि थोडंसं तेलाचा हात लावून मी इथं जोपर्यंत आपण सारण बनवत नाही तोपर्यंत हे पीठ भिजत ठेवूया. तर इथं मी कढाई घेतली, त्यामध्ये 1 चम्मच तूप टाकलं, त्यानंतर रवा घेतला. इथं मी अर्धा वाटी रवा घेतला आणि हा बारीक रवा आहे. तर आपण हा थोडं तूप टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त तुपाचा आपल्याला इथं वापर करायचा नाही. बघा किती छान कलर बदललेला आहे. तर इथं आपल्याला ज्यावेळेस थोडासा हलका रवा भाजत आला, त्यानंतर आपल्याला इथं बारीक किसलेलं खोबरं टाकून घेतलेलं आहे. हे सुकं खोबरं आहे. इथं मी अर्ध्या वाटी रव्यासाठी अर्धा वाटीच खोबरं घेतलेलं आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर तुम्ही याऐवजी ओलं खोबऱ्याचा जरी वापर केला तरीही चालेल. तर हे बघा, छान इथं भाजून झालेलं आहे. इथं मी 1 चम्मच आणखी तूप घेतलं आणि अर्धा वाटी आपल्याला इथं गूळ घेतलेला आहे. सर्व इथं मी अर्ध्या वाटीचं प्रमाण दाखवलेलं आहे आणि हे प्रमाण योग्य आहे. तुम्हाला थोडं गोड आवडत असेल तर तुम्ही इथं गूळ वाढू शकता. पाऊण वाटी गूळ घेतला तरीही चालेल. तर हे बघा, 1 ते 2 मिनटातच हे गूळ वितळलेलं आहे. आपल्याला इथं पाक वगैरे करायची नाही. आणि आता हे मिश्रण मी परत इथं मिक्स करून घेत आहे. गुळामध्ये हे मिश्रण टाकल्यास आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या गाठी आहेत त्यासुद्धा अशा मोडून घ्यायच्या आहे. तर हे बघा, या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या गूळ आणि हे मिश्रण एकत्र होईल. या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 वाटी दूध टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपला जो रवा आहे तो सुद्धा थोडासा असा सॉफ्ट होईल आणि कच्चा असा लागणार नाही. त्यासाठी इथं मी दूध टाकून घेतलेलं आहे 1 वाटी. तर हे बघा, व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. 1-2 मिनटातच हे छान असं मिक्स होऊन जातं. आणि आपल्याला हे दूध जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत असं छान मिक्स करीत राहायचं आहे. बघू शकता तुम्ही, एकदम हे मिश्रण असं मोकळं मोकळं होईल 1 ते 2 मिनटात. बघा, छान मिश्रण आपल्या इथं झालेलं आहे. हे सारण एकदम चवीला पण एकदम छान लागतं. तुम्ही इथं 1 चम्मच इलायची पावडरसुद्धा टाकून घ्या, कारण की माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला. तर हे बघा, किती छान असं मोकळं मोकळं आपलं सारण झालेलं आहे. तर आपण आता या पिठाचे गोळे करून घेऊया. बघा, किती छान पीठ मऊ झालेलं आहे. यामध्ये रवा असल्यामुळे हे पीठ थोडे वेळ भिजत ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी आपलं पीठ बघा किती छान मऊ झालेलं आहे. कमीत कमी हे अर्धा तास पीठ भिजवून घेतलेलं आहे. इथं मी सुरुवातीला 11 पिठाच्या लाट्या बनवून घेतलेल्या आहे. तर बघा, इथं मी तुम्हाला एक एक मोदक बनवून दाखवते. सर्वात आधी आपल्याला एकसारखे मोदक बनवण्यासाठी इथं प्लेटच्या साहाय्याने आपल्याला ही पुरी अशी करून घ्यायची आहे. म्हणजे आपले मोदकसुद्धा एकसारखे होतील. तर तुम्हाला ही सुद्धा पद्धत दाखवते मी. आणि असं मधलं बोटाने आपल्याला अशी चिमटी घेऊन याचीवाल्या कळ्या पाडून घ्यायच्या आहे. हे इथं आपल्याला व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे.
या पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे, म्हणजे आपला मोदक फुटला नाही पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला इथं असा बंद करून घ्यायचा आहे। बघा किती छान कळ्यासुद्धा पडलेल्या आहे। आणखी मी तुम्हाला 2 मोदक बनवून दाखवते। तर आपल्याला इथं प्लेटच्या साहाय्याने सुद्धा बनवायची गरज नाही आणि आपण व्यवस्थित अशी पुरी छोटी लाटी घेऊन लाटून आणि आता तुम्हाला इथं मी बनवून दाखवते। हे बघा इथं छान पातळ अशी पुरी लाटून घेतलेली आहे। खूप जास्त जाड ठेवू नका, नाहीतर मग तुमचा मोदक नरम पडू शकतो। या पद्धतीने सुद्धा तुम्ही मोदक बनवू शकता, एकदम सोपी पद्धत आहे। तर इथं आपण भरपूर सारण टाकून घेतलेलं आहे आणि बघा इथं खाली ठेवून मी असं चिमटीने नाही केलं, इथं व्यवस्थित असं एका हाताने फोल्ड करीत चालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित असं पकडायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने हा मोदक वरून असा बंद करून घ्यायचा आहे। बघा किती छान हा सुद्धा मोदक झालेला आहे आणि कळ्यासुद्धा छान पडलेल्या आहे। बघा आणखी एक मोदक तुम्हाला मी बनवून दाखवते। तर बघू शकता आपण इथं पीठ लावून ही लाटी लाटून घेतलेली आहे। मोदक आपण भरपूर सारण टाकून बनवलेले आहे। तर बघू शकता इथं मी भरपूर सारण घेतलेलं आहे, कमीत कमी 1.5 चम्मच इतकं सारण घेतलं आणि मग हे खायला सुद्धा खूप छान लागतात। तर अशी चिमटी मधल्या बोटाने समोर ठेवायचं आणि 2 बोटांनी चिमटी घ्यायची आणि व्यवस्थित हे मोदकच्या कळ्या पाडल्या जातात। बघा व्यवस्थित तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने इथं तुम्ही हा मोदक बनवू शकता आणि हे जे सारण आहे ते थोडंसं मध्ये आतमध्ये दाबून घ्यायचं आणि वरून असं फोल्ड करायचं। बघा किती छान कळ्या पडलेल्या आहे। तुम्हाला मी इथं 3 मोदक बनवून दाखवलेले आहे। सर्व मोदक आपले खूप छान झालेले आहे। तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने मोदक बनवू शकता। इथं मी सर्व मोदक ह्याच पद्धतीने बनवून घेणार आहे। इथं तुम्हाला माझी मोदक बनवण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। हे बघा एवढे मोदक आपण सध्या बनवून घेतलेले आहे आणि इथं मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आपल्याला इथं मध्यम तेल गरम पाहिजे। इथं आपलं तेल गरम झालेलं आहे व्यवस्थित। तर इथं मी एक एक करून आता इथं मोदक टाकून घेत आहे। तर आपली कढई पसरट आहे त्यामुळे इथं मी भरपूर मोदक टाकून घेणार आहे। इथं मी सुरुवातीला 9 मोदक टाकून घेतलेले आहे आणि हे बघा छान असं तेल आपलं मध्यम गरम आहे। फुल गॅस करू नका, आपल्याला मध्यम गॅसवरच हे मोदक तळून घ्यायचे आहे आणि टाकल्यानंतर 1 मिनिटभर नंतर आपल्याला हे असे आलटपलट करून घ्यायचे आहे, नाहीतर मग हे मोदक खालून असे लाल होऊ शकता, खालीच तळायला लागतील। तर त्यासाठी आपल्याला हे मोदक असे आलटपलट करीत राहायचे आहे जोपर्यंत आपण मोदक तळीत नाही तोपर्यंत, म्हणजे आपल्या मोदकला एकसारखा कलर येईल। हे बघा छान मोदक आपले तळून झालेले आहे आणि हे मोदक तळण्यासाठी मला 7 ते 8 मिनिटं लागलेले आहे मध्यम गॅसवर। म्हणजे मोदक तळताना आपल्याला घाई करायची नाही, म्हणजे जे पीठ आहे ते व्यवस्थित तळलं गेलं पाहिजे आणि आतमधलं सारणसुद्धा आपलं तळलं जातं। तर बघा किती छान मोदक तयार झालेले आहे। तर सर्व मोदक मी इथं असेच तळून घेणार आहे। इथं मी आत्ताच मोदक काढले तरीसुद्धा तेलकट झालेले नाही। बघू शकता तुम्ही अजिबात हे मोदक तेलकट नाही, एकदम छान खुसखुशीत मोदक आपले तयार झालेले आहे। इथं मी एवढे मोदक तळून घेतलेले आहे, आणखी मोदक आपण बनवून घेणार आहोत। तुम्हाला माझी मोदक बनवण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असे मोदक तुम्ही सुद्धा बनवून बघा, खरंच खूप टेस्टी होतात आणि जास्त दिवस टिकतात।